नमस्कार, लातूर पॅटर्न न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पाहूया आजची विशेष घडामोड। लातूर प्रशासनाकडून माहिती अधिकाराची पायमल्ली, आरटीआय कार्यकर्त्याचा गंभीर आरोप। माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागविलेली माहिती वेळेत न देता प्रशासनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप आरटीआय कार्यकर्ते गणपती बनगर यांनी केला आहे। नागरिकांच्या माहितीच्या अधिकारावर गदा आणली जात असून संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा मागणी त्यांनी केली आहे। माहिती अधिकार कायदा हा पारदर्शक प्रशासनासाठी महत्त्वाचा मानला जातो, मात्र लातूरमध्ये या कायद्याची पायमल्ली होत असल्याचा आरोप करताना हलगर्जी तालुका निलंगा येथील आरटीआय कार्यकर्ते गणपती व्यंकटराव बनगर याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण केला आहे। त्यांनी माहितीच्या अधिकारात बीडीओ, सीओ व जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी माहिती विचारली असता त्यांनी टाळाटाळ केली, म्हणून त्यांनी खंडपीठात दाद मागितली असता खंडपीठाने त्यांना ती पूर्ण माहिती देण्यात यावी असा आदेश असतानाही मिळत नसल्याचा गंभीर आरोप केला आहे। पाहूया ते काय म्हणतात। माझं नाव गणपती विठ्ठलराव बनगर, राहणार हलगरा, तालुका निलंगा, जिल्हा लातूर। विषय आहे की मी माहिती अधिकाराखाली अर्ज दिला होता, तरी जिल्हा पहिलं बीडीओ साहेबांना, मग तरी मला माहिती भेटलं नाही। मग मी बीडीओ साहेबांना दिलं, बीडीओ साहेबांनी मग पुन्हा मी नाही दिलं म्हणजे जिल्हा परिषदला कळवलं। जिल्हा परिषदनं मला खंडपीठाला कळवू दाद मागायला सांगितले। खंडपीठामध्ये 17 डिसेंबरला सुनावणी झाली। सुनावणीमध्ये असं ठरलं की तात्काळ माहिती देऊन टाका 30 दिवसाच्या आत। तरी ग्रामसेवक साहेब रिटायर होऊन गेले, मला माहिती देतात, त्यांच्या जागी कांबळे साहेब आले, त्यांनी पूर्ण माहिती दिली, म्हणून पुन्हा दुसऱ्यांदा मी खंडपीठामध्ये अपील केली। त्या अपिलाचा आदेश आला की 15 दिवसामध्ये माहिती द्या म्हणून कळवलं। त्याच्या बाद मी जिल्हाधिकारी कार्यालयाला 4 अर्ज दिले, त्या 4ही अर्जाचे माझ्याकडे पावत आहेत। अजूनपर्यंत मला अद्याप माहिती भेटली नाही। मी शिव साहेबांची वारंवार भेट घेतली व बीडो पाटील साहेबांची पण भेट घेतली, त्याच्या पहिला आखले साहेबांची पण भेट घेतली व सगळ्या 4ही ग्रामसेवकांची भेट घेतली, तरी मला माहिती भेटलेली नाही। माझ्यावर अन्याय झाला की आमच्या जाग्याचा वाद होता, तरी जाग्याचा वाद असल्यामुळे मी तक्रार दिली होती व आमच्या भावावर अतिक्रमण केलं म्हणून अर्ज केले होते। त्या अर्जाच्या संबंधित मी माहिती मागितली होती कशामुळे अन्याय झाला म्हणून, तरी आतापर्यंत मला कसलाच न्याय मिळालेला नाही। त्याच्यामुळं जर माझ्या काही जीवाला बरं वाईट झालं तर जिल्हाधिकारी कार्यालय साहेब व लातूर व सीओ साहेब व सर्व अधिकारी कारणीभूत असतील।